शिरीष ऑन फायर मात्र या ठिकाणी झालाय. अशोक वरती अक्षरशः बरसला गेलाय. अशोकला आपला टप्पा शोधावा लागेल, आपली लाईन अँड लेंथ सुधारावी लागेल, कारण शिरीष सारखा मातब्बर फलंदाज मैदानात दाखल आहे. पुढचा चेंडू अशोकचा. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय. चेंडू होतोय सीमा पार, फरार येतोय ब्रँडेड खणखणीत असा बुद्धिस्ट प्रीमियर लीग चौकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती पर्वानिमित्त आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेला मात्र दिमागदार सुरुवात झाली आहे. क्रिकेटच्या रणसंग्राम, धावांची रणधुमाळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शायर धावसंख्या थेट जाऊन पोहोचल्या 16. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. मात्र या षटकामध्ये अक्षरशः धावांची लयलूट करण्यात आली आहे. अशोकचं हे महागडं षटक म्हणावं लागेल. षटकाची सांगता होतीये. अजून 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. थोडंसं नियंत्रण गमवावलं या ठिकाणी गोलंदाज अशोक यांच्याकडून. निश्चितच जशा पद्धतीची गोलंदाजी झाली आहे, पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी संघनायकांना जी जबाबदारी दिली होती, ती जबाबदारी कुठंतरी पेलण्यास असमर्थ ठरताना अशोक या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र यावेळेस पुनरागमन होतंय. सेन्सिबल बॅटिंग, हलक्या हाताने चेंडूला कटवलं जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. धावसंख्या अजून देखील स्थिरावली आहे. निश्चितच ही स्पर्धा तुम्हा सर्वांचा अभिमान आहे. स्वप्नपूर्तीचा आज सोहळा. निश्चितच महेश मर्चंडे, सुमित शिर्के, आमच्या अरविंददादा गमरे असतील, या त्रिकुटानं जे स्वप्न बघितलं होतं की आपल्या युवकांना कुठंतरी परफॉर्मन्स, आपल्या युवकांमधलं असलेलं क्रिकेटचं टॅलेंट कुठंतरी एका मोठ्या मंचावरती यावं, आणि याच उद्देशानं खऱ्या अर्थाने स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. निश्चितच मैत्रीच्या संगमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा झालेली आहे. विनंती आहे पंच, सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आदरणीय सिद्धार्थ जाधव यांनी व्यासपीठावरती यायचंय. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक हळदे, मॅन फ्रॉम अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. कुठल्या पद्धती एक धाव या ठिकाणी प्राप्त होते. अकडूपट्ट्याचा चेंडू होता, मात्र हलक्या हातानं ग्लाइन्स केलं चेंडूला. सन्मान दिला जातोय गोलंदाजाला, कारण गोलंदाजाचा चेंडू देखील तितक्याच दर्जेदार, तितकाच कसबी पद्धतीचा हा गोलंदाज आहे. आतापर्यंत प्रबुद्ध 11 या संघाची एक विस्फोटक सुरुवात म्हणावी लागेल. फलंदाजीसाठी प्राचारण करण्यात आलं होतं आणि ते निमंत्रण मात्र 2 हस्ते कबूल केलंय प्रणित मोहिते आणि कंपनीनं. सूरज यावेळेस सामना करेल. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. पहिला चेंडू आणि या चेंडूवरती हलक्या हातानं कटवलं गेलं. 1 धाव आली. पुढचा चेंडू प्रतीकचा. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. निश्चितच चखवलं जातंय फलंदाजाला. अनिश्चिततेचा गलियारा ज्या क्षेत्राला म्हटलं जातं, त्या क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं जातं, डिलेवर केलं जातं. निश्चितच या स्पर्धेतील आपल्या संघाला यावेळेस एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदाचा चेंडू सीमारेषा लगत चाललाय. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय चेंडूला. 1 धाव पूर्ण केली जाते. निश्चितच इथं मात्र क्षेत्ररक्षकांना आपली कामगिरी चोख बजावली आहे.
महेश मर्चंडे आणि सुमित शिर्के आणि त्यांच्या संपूर्ण शांतिदूत युवा प्रतिष्ठानच्या टीमनं जी मेहनत घेतली आहे याचसाठी आपल्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आपल्या खेळाडूंच्या क्रिकेटचं कौशल्य संपूर्ण जगानं पाहावं यासाठी यॉर्कर स्पोर्टच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होत आहे. यावेळेस मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार षटकार. फटका एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह क्रिकेटची पुस्तकातील सर्वात अवघड फटका ज्या फटक्याला म्हटलं जातं तो सजवला गेला. अप्रतिम अशा पद्धतीची फलंदाजी आतापर्यंत प्रबुद्ध 11 संघाकडून. यावेळेस देखील चेंडूला पाठवलं जात आहे सीमा पार होतोय चेंडू फरार येतोय ब्रँडेड असा बुद्धिस्ट प्रीमियर लीग चौकार. पंप करत चालली आहे ती 33. प्रारंभिक जोडी मैदानात मात्र विध्वंस 33. 33. या कार्यक्रमाप्रसंगी आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रदीपजी कांबळे यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. या ठिकाणी मी आशु सर यांना विनंती करतो की आपण त्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. निश्चितच गोलंदाजी मार्कवरती खेळ टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व ज्या खेळाडूंना निश्चित आपल्या क्रिकेटच्या प्रभावानं दिपून टाकलं होतं तो खेळाडू गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. सतीश सकपाळ मॅन फ्रॉम भोसते. पहिला चेंडू अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू मात्र अप्रतिम दिशेत काढवलाय. चेंडू होतोय सीमा पार फरार येतोय ब्रँडेड खणखणीत असा चौकार. कमबॅक केलं जात आहे निश्चितच मात्र मैदानात दाखल होतोय सुमित. धावसंख्या 1 गडी बाद 37. पहिलं विकेटचं पतर या ठिकाणी होते मात्र सूरज मात्र मैदानात आपली कामगिरी चोख बजावून परतलाय. तशा पद्धतीची फलंदाजी अतिशय आक्रमक पवित्रा पॉवर प्लेचं षटक असेल तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील त्यानं अप्रतिम अशा पद्धतीची फलंदाजी केली आहे. मात्र त्याच्या जोडीला ज्या गोलंदाजानं त्याला बाद केलं तो गोलंदाज मात्र तितक्या तोडीचा आहे सतीश सकपाळ. खेळ टेनिस बॉल क्रिकेटने निर्माण केलेला पहिला सुपरस्टार जर कोण असेल तर तो सतीश सकपाळ मैदानात दाखल होतोय. सतीश सकपाळ चला पुढचा चेंडू अप्रतिम अशा पद्धतीचा फटका. 1 धाव या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये या ठिकाणी प्राप्त होते. एकेरी धावेनं संघाच्या धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 38.
सतीश सकपाळे आणि पहिल्या चेंडूवरती चौकार दिल्यानंतर जे पुनरागमन केलं निश्चितच वाखणण्याजोग आहे. आपला अनुभव, आपल्या कोठ्यातील असलेला अनुभव या ठिकाणी त्यांनी संपूर्ण पणाला लावला या गोलंदाजीच्या प्रयासामध्ये. कारण शेवटचं षटक हाताळणं इतकी जोखमीची बाजू आहे. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाडामारीचं षटक हाताळणं तोच गोलंदाज करू शकतो ज्याच्यामध्ये कौशल्य आणि प्रतिभा ठासून भरलेली आहे. आपल्या टॅलेंटचं आपलं प्रदर्शन या ठिकाणी निश्चितच करून देत आहेत सतीश सकपाळ. पुढचा चेंडू महत्वाचा असणार आहे. चला पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू हलक्या हातानं कटवला. मात्र फलंदाज तंबूत माघारी परततोय. धावचित धाव बाद या ठिकाणी थोडंसं मिसकम्युनिकेशन, नजरहाटी, दुर्घटना घटी. सुमित बॅक टू दी प्रिव्हिलियन, धावचित होतोय. निश्चितच यावेळेस सुमितची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होतोय प्रशांत. निश्चितच शांत राहून चालणार नाहीये, मात्र आक्रमकता दाखवावी लागणार आहे. मोठे फटके खेळण्याचा पवित्रा मात्र या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. कारण आपण आधीच्या सामन्यांमध्ये पाहिलेला आहे शेवटच्या चेंडूपर्यंत या बुद्धिस्ट प्रीमियर लीगचा प्रत्येक सामना गेलाय. कारण ही लढत अटीतटीची आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित ही स्पर्धा आहे. निश्चितच मर्चंडे सर आजचा दिवस आहे हा बुद्ध धम्माच्या दृष्टीनं देखील फार महत्त्वाचा आहे. चैत्र पौर्णिमा, ज्या पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्धाने बुद्धगया येथील बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्तीची जी प्रतिज्ञा आहे ती आजच्याच दिवशी सुजाता नावाच्या महिलेची खीर खाऊन केली होती. तो आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी क्रिकेटचं द्वंद्व देखील आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या नावानं ही क्रीडा नगरी सजली आहे ते महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारतीय बौद्ध महासभा असेल किंवा अनेक क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केले राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये ते कोकणची बुलंद तोफ. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये या क्रीडानगरीचे मार्गदर्शक दाते आदरणीय दादासाहेब मर्चेंडे पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती दर्शवलेली आहे. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे बोस्तेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य आमचे बंधू संकेतजी सकपाळ या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी आदरणीय गिरीजी तांबे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संकेत सकपाळ यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे सिद्धार्थ जाधव जमा करून घेणार आणले. यानंतर सिद्धार्थजी जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी गिरीजी तांबे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. यानंतर खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ या संघाचे कोणी कार्यकारिणी या ठिकाणी आले असतील तर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. समस्त शाखेचे अध्यक्ष सरचिटणीस पदाधिकारी कोणी असतील तर बंधूने या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. निश्चितच या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान संपूर्ण शांतिदूत युवा प्रतिष्ठानच्या वतीनं उपस्थित सर्वांचं देखील आम्ही शब्द सुमनानं मनपूर्वक स्वागत करत आहोत. कारण ही स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांची आहे. ही स्पर्धा बुद्धिस्ट प्रीमियर लीग आपल्या सर्वांची आहे. कारण आपल्या सर्वांचे म्हणतात ना की ज्याने आपल्या आयुष्याला खऱ्या अर्थानं आकार दिला ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं ही स्पर्धा आयोजित केली जाते. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना तब्बल 39 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि 40 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. या पंचांनी सामना संपल्यानंतर चेंडू पॅव्हेलियनमध्ये जमा करायचे आहेत. या ठिकाणी जे आपले आजूबाजूला क्षेत्ररक्षक आहेत, स्वयंसेवक आहेत, त्यांनी बाहेर गेलेला बॉल जमा करायचा.
चला सामन्याला सुरुवात होते. एक मोठी बॅटल, मोठी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. एकीकडं खेळ टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर सतीश सकपाळ आणि अशोक मैदानात दाखल झाले. प्रारंभिक जोडी मातब्बर जोडी आहे, विध्वंसक जोडी आहे. एकीकडे आग तर दुसरीकडे तुफान असलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. निश्चितच ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं, ज्या माणसानं, ज्या महामानवानं खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांच्या जिंदगानीला सोन्यानं मडवलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. आणि या जयंतीच्या पूर्वसंध्येला खऱ्या अर्थानं ही देखणी स्पर्धा निश्चितच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं एक नेतृत्व आणि कार्यकर्तृत्व, असं नेतृत्व खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावानं ही क्रीडानगरी सजली आहे ते कोकणची बुलंद तोफ दादासाहेब मर्चंटे देखील या मंचावरती विराजमान आहेत. दादासाहेबांसाठी एक खऱ्या अर्थानं मला शेर आठवतो पण सतलज यांचा की बुद्ध स्वीकारण्या जन्म झाला भीमाचा, बुद्ध स्वीकारण्या जन्म झाला भीमाचा, मनुला जाळण्या जन्म झाला भीमाचा, जातीयतेला मातीत गाडून सतलज, या भारताला तारण्यास जन्म झाला भीमाचा, या भारताला तारण्यास जन्म झाला भीमाचा. खऱ्या अर्थानं भारतीय संविधान देऊन बाबासाहेबांनी तमाम 18 पगड जातीला एका सूत्रात बांधून खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य, समता, बंधुता या चतुर्श्रुतीवरती खऱ्या अर्थानं आधारित भारतीय संविधान या भारताला प्रदान केलं. आणि निश्चितच त्या संविधानाला अनुरूप असं काम शांतदूत वा प्रतिष्ठानकडून या ठिकाणी होत आहे. पहिला चेंडू टाकला गेला. या दुसऱ्या सत्रातील 40 धावांचं आव्हान घेऊन मैदानात दाखल झाले. पहिल्या चेंडूवरती धावसंख्या निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी, कारण या आधीच्या सत्रात देखील आपण प्रबुद्ध 11 संघाच्या गोलंदाजीचं जोहर पाहिलं. तीच कामगिरी करण्याची संधी असणार आहे, कारण समोर फलंदाज देखील मातब्बर आहेत. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू चखवला जात आहे. सतीश सकपाळ आणि अशोकची प्रारंभिक जोडी आहे. आव्हान खूप मोठं आहे. 40 धावांचं आव्हान पार करायचं आहे, परंतु समोर देखील युवकांची फौज असलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर चेंडू घोषित होतोय. अतिरिक्त तुपाची एक धाव, या एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी उघडत आहे. धावा होत आहेत त्या बिनबाद 1. शिशिर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमा पार. येत ब्रँडेड खणखणीत असा उत्तुंग षटकार, बाबासाहेबांच्या लेखणीची धार, चेंडू सीमा पार, षटकार. धावसंख्या थेट जाऊन पोहोचले 7च्या घरामध्ये. आक्रमकता या ठिकाणी दाखवली गेली, कारण हम किसी से कम नाही. निश्चितच हे दाखवून दिलं जातं. जशा पद्धतीची विध्वंसक सुरुवात प्रबुद्ध 11 संघाकडून झाली होती, त्याचं तोडीस-तोड प्रत्युत्तर मात्र या ठिकाणी दिलं जात आहे. प्रकाश वॉरियर संघ मात्र सज्ज झालाय. धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 1 बिनबाद 7. पहिलं षटक, पॉवरप्लेचं षटक प्रगती पथावरती आहे. शिरीष गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. अचूक मारा या ठिकाणी शिरीष कडून केला जातोय. जशा पद्धतीची गोलंदाजी या आधीच्या सामन्यामध्ये त्यांनी केली होती, मात्र त्याच्या समोर जी जोडी आहे, प्रारंभिक जोडी मैदानात दाखल झाले त्या पुढील होणारा सामना सिल्वर स्टार वर्सेस VS फायटर्स. सिल्वर स्टार VS फायटर्स दोन्ही संघाचे संघमालक आणि कर्णधार टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. चालू सामन्यामध्ये, मागील सामन्यामध्ये ज्यांनी चमत्कारिक अशी कामगिरी केली तो प्रबुद्ध 11 शिव. हा संघ 24 चेंडूमध्ये 25 धावांची गरज असताना सेव्ह करण्यात यशस्वी ठरले. या ठिकाणी या सामन्यामध्ये विजयासाठी
18 चेंडू 40 धावा, परंतु तितकंच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. दामनदेवीचा हा खेळाडू आतापर्यंत तालुक्याला कधीही खेळताना न दिसता आज उत्कृष्ट त्याची गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. संघाची धावसंख्या झाली होती 8. त्यानंतर होणारा सामना सिल्वर स्टार विरुद्ध VS वॉरियर्स. दोन्ही संघाच्या संघनायक आणि संघ मालकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्सकडे यायचं आहे. 12 चेंडू 32 धावा, 12 चेंडू 32 धावा. अतिशय पंचांनी त्वरित सामने सुरू करायचे आहेत. 5 वाजलेले आहेत, अजूनही आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. आता मात्र अंडरआर्म क्रिकेटमधील बादशाह, खरोखरच लकवा किंग ज्याला संबोधलं जायचं, तो प्रशांत शिर्के ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये शिरकाव करताना दिसतोय. त्याने मागील बुद्धिस्ट प्रीमियर लीगमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करून AK ब्लू स्टार संघाकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि फलंदाजी केली होती. तोच प्रशांत शिर्के वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून दुसरे षटक घेऊन येतोय. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज असताना. थँक्यू मर्चंडे सर. एक मोठी बॅटल आपल्यासमोर घडते आहे, पण त्यानंतर एक मोठी बॅटल लोडिंग होती आहे. सिल्वर स्टार आणि VS वॉरियर्स या दोन संघांमध्ये होणारा हा सामना. या संघाचा नाणेफेकीचा कौल आमचे मार्गदर्शक आदरणीय अरविंदजी गमरे यांच्या शुभ हस्ते होतोय. सिल्वर स्टार गणेशजी मोरे यांचा हा संघ. VS फायटर्स संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय. सर काय सांगाल, नाणेफेकीचा कौल आपण जिंकला आहे, तर आपला निर्णय काय आहे? पहिल्यांदा टॉस जिंकलोय आणि आमचीच टीम आहे. बट्टा म्हणजे आमचा कॅप्टन, पण आम्ही फिल्डिंग घेतोय. निश्चितच बट्टा, तुम्ही तर सांगितलं की बट्टासोबत अनेक स्पर्धा खेळल्या आहेत, फिल्डिंग घेतले, बट्टासारख्या फलंदाजाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे, तर किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असणार आहे? कारण संघमालक तिथं हसतातच आमच्याकडे बघून. निश्चितच त्यांना देखील फलंदाजी, आपल्या फलंदाजांचं कौशल्य यावेळेस त्यांनी देखील आपल्या संघाचा चांगला सराव करून घेतला आहे. 2 सामने देखील आपण बघितले, दोन्ही सामने ते जिंकलेत, तर रोखण्यासाठी काय आपली रणनीती असणार आहे? एक हारले काय नाही, आम्ही या बट्ट्याला आउट करू आणि त्यांना कमी धावामध्ये ऑल आउट करू. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? 25 पर्यंत थांबू. निश्चितच बट्टा 25 धावांच्या आव्हानापर्यंत रोखण्याचा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे, काय रणनीती असणार आहे? कशा पद्धतीची फलंदाजी आपल्याकडून केली जाणार आहे? तर ह्या सामन्यासाठी रणनीती हा शब्द नाही वापरू शकत, कारण का तोही संघ माझाच आहे आणि हाही संघ माझाच आहे. आता झालं आहे कसं, तो जसं बोलला आहे की मी बट्टाला आऊट करून कमीत कमी धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करीन. बघूया, चला आता तो कदाचित आऊट केल्यानंतर थांबवण्याचा प्रयत्न करेल, पण मी माझ्या मैदानामध्ये माझा खेळ मला जिंकायचा आहे, यातूनच खेळणार आहे. निश्चितच या आधीच्या सामन्यामध्ये थोडासा संघ आपला मागं पडला, पराभव पत्करावा लागला, परंतु संपूर्ण प्रेक्षकांना निश्चितच माहिती आहे की मागच्या क्वार्टर फायनलमध्ये जो बट्टानं जो धाक दाखवला होता, तोच धाक बट्टाचा सर्वांना बघायचा आहे. तर मला वाटतं की या मॅचमध्ये बट्टाची एक मोठी इनिंग लोडिंग होईल का? हो, मी माझा नक्कीच प्रयत्न करेन. लक्षात घ्या, क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस हा आपला नसतो, पण मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करेन आणि इथे चांगली एक खेळ करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. कारण काय गोळीबार मैदान आहे आणि हे पुन्हा आपल्याला खेळता नाही येणार, तो इथले आठवण म्हणून काहीतरी एक चांगला रेकॉर्ड बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. निश्चितच रेकॉर्ड ब्रेक असे दोन्ही संघ या ठिकाणी आहेत. दोन्ही संघांना त्यांच्या पुढील सामन्यासाठी शुभेच्छा आहेत. या ठिकाणी या सामन्यामध्ये VS वॉरियर्सच्या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ओव्हर टू यू मर्चंडे सर, पुढील सामन्याच्या समालोचनासाठी. धन्यवाद. चालू सामना सुरू असताना या ठिकाणी खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे सर्व कार्यकारिणी, त्याचप्रमाणे खेड तालुका समाजसेवा संघाचे सर्व कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी सामना सुरू आहे. यानंतर मी मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे वळणार आहे. तत्पूर्वी आपण सामन्याकडे वळूया. पंचांना पुन्हा एकदा हात फैलवण्याची संधी मिळते आणि निश्चितच या ठिकाणी सुरेख गोलंदाजी करत असताना प्रशांत या ठिकाणी भरकटताना दिसतोय. आपल्या संघाला विजयी करायचा असेल तर निश्चितच उत्कृष्ट फलंदाजी करावी लागेल आणि या ठिकाणी झेल बाद झालेला आहे आणि सुरेख झेल पकडलेला आहे. मला वाटतं गेल्या वर्षीचा उत्कृष्ट झेल पकडणारा सागर मर्चंडेने हा झेल पकडलेला आहे आणि
सतीश सकपाळच्या स्वरूपामध्ये मोठा धक्का बसला आहे. मित्रांनो, आता जो फलंदाजीसाठी गेला आहे तो या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, पण मी कारण सांगितल्यानंतर आणि सर्व खेळाडू ज्या बसलेल्या जागेवरती आहेत त्यांनी सगळ्यांनी उभं राहायचं आहे. कारण त्याचं कारण एकमेव असं आहे की नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जर पोसरे गावातील संपूर्ण कुटुंब ज्या खेळाडूचं उद्ध्वस्त झालं, तो खेळाडू निसर्गावरती मात करून प्रबल इच्छाशक्तीच्या जोरावरती आज हा खेळाडू मैदानावरती खेळतोय. तो पोसरे गावचा सुपुत्र सुजल, याच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण मोठ्या दुर्घटनेनंतर आपलं कुटुंब गेल्यानंतर देखील आज समाजाचं नाव मोठं करण्यासाठी हा खेळाडू 15 गाव पट्ट्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असा खेळतो आणि निश्चितच त्याला मला वाटतं या पहिल्या सामन्यामध्ये संधी मिळालेली आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवताना निश्चित दिसणार आहे आपल्याला सुजल. मी पुन्हा एकदा रोहनला समालोचनासाठी विनंती करतो. निश्चितच एक मोठं बॅटल सुजल. निश्चितच असं म्हणतात ना की आयुष्यात येणाऱ्या संकटांवरती मात करून जो पुढे जातो तोच विजयी होत असतो आणि निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांवरती मात करून या ठिकाणी हा खेळाडू उभा राहिला आहे. परंतु आता गरज असणार आहे संघावरती आलेल्या संकटाला पुढं तारण्याची गरज राहणार आहे. यावेळेस या स्पर्धेच्या निमित्तानं खेड तालुका बौद्ध युवा मंचाचे सन्माननीय उपाध्यक्ष जयेशजी कदम या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं देखील आम्ही शांतिदूत युवा प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो. एक मोठी लढत, मोठी बॅटल आपल्याला बघायला मिळते. प्रबुद्ध धावसंख्या 13. 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता असणार आहे. मोठी टास्क आहे, मोठा टास्क या ठिकाणी पार करायचा आहे. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. संदेश गोलंदाजी मार्कवर दाखल झाला. महत्त्वाचं षटक असणार आहे. 6 चेंडू 27 धावा. अटीतटीची लढत ही सामनाला कलाटणी देणारं विकेट मात्र या आधीच्या षटकामध्ये सतीश सकपाळ सारखा ब्रँडेड फलंदाज तंबूत माघारी परतला, परंतु अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी एक चोरटी धाव या ठिकाणी काली जाते. आखो ही आखो में इशारा आणि एका धावेची चोरी या ठिकाणी केली जाते. थोडंसं फंबल, कारण असं म्हणतात ना, नजर हटी दुर्घटना घटी. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं तुम्हाला तत्पर राहावं लागेल, सजग राहावं लागेल. कारण जर तुम्ही थोडंसं जरी लूज पडलात, थोडंसं जरी तुमच्याकडून फंबल झालं, फलंदाज मात्र आपली कामगिरी चोख बजावताना पाहायला मिळतात. समीकरण या ठिकाणी होत आहे 5 चेंडू 26 धावा. निश्चितच मर्चेंडे सर सामना थोडासा प्रबुद्ध 11च्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे ज्या खेळामध्ये अनेकदा आपण सामन्याचा दिशा बदलताना, सामन्याला कलाटणी देताना बघितलेला आहे. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. वाखणण्याजोगी गोलंदाजी आहे, कारण त्या गोलंदाजाकडे वैविध्यता आहे. आलायदा पद्धतीचे चेंडू हाताळण्याचं कसब या गोलंदाजामध्ये ठासून भरलं आहे. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी, फलंदाजांना मोठे फटके मात्र खेळण्यापासून वंचित ठेवलंय. अंतिम षटक आहे आणि या षटकामध्ये धावांची बरसात करण्याची गरज आहे, कारण समीकरण आता जाऊन पोचलंय. 4 चेंडू तीन चेंडू 25 धावा. सामना थोडासा, सामन्यामध्ये एक औपचारिकता शिल्लक आहे, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. पुढचा चेंडू अप्रतिम अशा पद्धतीचा दर्जेदार चेंडू या ठिकाणी गोलंदाजाकडून टाकला गेला. स्क्वेअर चेंडू घोषित होतोय. पंच या ठिकाणी आपल्या हात फैलावून सांगतात स्क्वेअर चेंडू आहे. अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येत जोडली जाणार आहे. सामना आपल्या अंतिम काही चेंडूंचा शिल्लक आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, परंतु धावसंख्या अजून देखील 24 करायच्या आहेत. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू हाताळला गेला, गोलंदाजाकडून निरुत्तरित करून ठेवलाय फलंदाजाला. मोठे फटके मात्र या ठिकाणी खेळता आले नाही आहेत. प्रारंभिक जोडी अशोक आणि सतीशच्या नंतर मात्र धावांचा ओघ, जणू काही एखाद्या स्वतःच्या चाकाला मेख मारून ठेवावी तशाच पद्धतीनं धावसंख्येला मेख मारून ठेवण्याचं काम या ठिकाणी होत आहे. पुन्हा एकदा या असं म्हणतात ना की तोडीस तोड गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. जशा पद्धतीनं मर्चेंडे सर परीक्षेमध्ये
उत्तरं देण्यासाठी अवघड प्रश्न टाकले जातात, तशाच पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी गोलंदाजाकडून उपस्थित केले जात आहेत. कारण हेच मर्चंडे सरांना अपेक्षित होतं की माझ्या खेडोपाड्यातील प्रत्येक खेळाडू या ठिकाणी येऊन आपल्या खेळाचं कौशल्य दाखवलं पाहिजे. आपला खेळ खऱ्या अर्थानं यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या प्रत्येक प्रेक्षकाला पाहता यावा, याचसाठी अट्टहास होता. धन्यवाद. चालू कार्यक्रम सुरू असताना खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये बदल हवा आणि निसर्गाचा नियमच आहे की बदल नसेल तर तुमची प्रगती होत नाही आणि मग प्रगती करायची असेल तर तुम्हाला बदल घडवावा लागतो. मग तालुका संघाची निवडणूक लागली आणि त्यानंतर अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करत निवडणुकीमध्ये विजय होऊन तालुका संघाचे काम करणारे नवनियुक्त अध्यक्ष आदरणीय मंदारजी हळदेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी प्रतिष्ठानच्या वतीनं आदरणीय डॉक्टर गणेश मोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सहसचिव